आज असा आंगणेवाडी भराडी मातेची जत्रा. थंयसर गेल्ले जत्रे. थंय एक कंदमूळवालो भेटलो. 5 तुकडे कापून देता 100 फुल गिरायक तेका. इतक्या अप्रतिम लागता. मी पहिल्यांदाच खाल्लं. एकदम टेस्टी आणि ताजा ताजा कापून देता. कापण्याची कला बघा, ती म्हाका आवडली. ती म्हटलं तुमच्यापर्यंत दाखवूया. तुम्ही असा कधी खाल्लास काय हो? खंयच्याही जत्रेक गेलास ना तर कंदमूळ असं खाऊन बघा. ही रानातली कंदा हो, एकदम ताजी. म्हणजे तेका ढीग येताना इतक्या तर ताजा असा पण चविष्ट लागतं. एकदा खाल्लास की परत परत खाशात. आणि मस्त पिशवीत पॅकिंग बिकिंग करून देता आणि इतक्या पातळ कापताना पुढ्यात त्यांना कापून दाखवल्यान म्हाका. आम्ही आडाळ्यार बसलो किंवा सुरयेन घेतलो तरी आमकां इतक्या आता कापूक जमाचा नाय. किती पातळ कापल्यान तर बघा. ती सुद्धा एक कलाच असा ना, म्हणान ते धंदे करतात हो. हैसरले आमचे लोक असे धंदे करू शकत नाही बसान, कारण आमच्याकडे इतके बसाकय वेळ नाही आणि कंद घेऊन तर अजिबातच नाही. मस्त कसला बघा असा तो, एकदम टेस्टी लागतं आणि पेपरासारख्या पातळ कापतात. बरं आखणी बिकणी काय नाही हा, सगळे सम तुकडे पुढ्यातल्या पुढ्यात मी बघितलेलं असं, पण एकदम चविष्ट लागतं. कधी जर जत्रेक गेलास खयच्याही आणि असा कंदमूळ मिळाला तर एकदा खाऊन बघा, आवडतलं तुमका. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.